नमस्कार मित्रांनो, मोरांबा या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्याने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आरोहीला किडनॅप करण्यासाठी आलेला असतो. तो खूप सारे फुगे घेऊन आलेला असतो. मग त्याला वाटत असतं की फुग्यांचं आमिष दाखवून आपण त्या मुलीला घेऊन जाऊ, परंतु आरोही काही त्याच्यासोबत जात नाही आणि तो तिला जबरदस्तीने ओढत ओढत न्यायला लागतो. तर आरोही त्याच्या हाताला चावते. तो तिच्यासोबत जबरदस्ती करत असतो. तेवढ्यातच रमाचं लग्न ज्या मुलासोबत तिच्या बाबांनी ठरवलेलं असतं तो तेथे येतो आणि तो आरोहीला त्याच्या माणसाच्या ताब्यातून सोडतो आणि तो त्याच शाळेत काम करत असतो. आरोही नंतर घरी आल्यानंतर हे सगळं अक्षयला सांगत असते. ती म्हणत असते हे सगळं असं असं झालं. तेवढ्यातच तेथे काका आला आणि त्या फ्रेंड काकाने मला वाचवलं. तो फ्रेंड काकासुद्धा शाळेतच काम करतो. त्यावर अक्षय तिला विचारत असतो, आरोही बाळा, त्या तुझ्या फ्रेंड काकाचं नाव तरी काय आहे ते तरी सांग. दुसरीकडे अण्णांनी घरी रमाचा आणि तिच्यासोबत लग्न जमलेल्या त्या मुलाचा दोघांचा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेला असतो. रमा तो फोटो पाहून म्हणत असते, कोणी लावलाय हा फोटो इकडे, काय चाललंय? तर त्यावर लगेच अण्णा तिला म्हणतात, तुझा वर्तमान काळसुद्धा हाच आहे आणि तुझा भविष्यकाळसुद्धा. त्यामुळे हा तुझ्या डोळ्यांसमोर सतत राहावा असं मला मनापासून वाटतं. त्यावर रमा लगेच म्हणते, पण मी हे कसं विसरू की मी एका मुलीची आई आहे. तर अण्णा तिला विचारतात, रमा, तुला खरंच असं वाटतं का की कधीतरी तुझी ती लेक तुला परत मिळेल? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.